सुनीता कुठे गेली? बाहेर गेली. हा नाही, एक गोष्ट आहे. परवा आम्ही तायडीच्या ओटी आणायला गेलो. हा सिटीमध्ये. म्हणलं चल सुनीता येतेस का माझ्यासोबत? तर बोली चल आता येते मी. आता माझ्या एकुलते एका पोरीचं एकुलते एकच लग्न. सगळं आमचं सामान वगैरे घेऊन झालं की असं करू आपण आहे ना हे बाबांचे कपडे घेऊ म्हणलं. मला काय वाटलं की तुझी म्हणलं सून भरेल म्हणलं पैसे सासऱ्याचे. अगं माझा बाप काय ग, माझा बाप म्हातारा आहे. हा फार तर फार 5,000चे कपडे घालेल तो नातीच्या लग्नात. तर बाई झालं का मी कपडे घेतले तर मला बोलली की ताई असं करा तुम्ही पैसे मी ह्यांना सांगतो तुम्हाला जीपे करायला. म्हणलं ठीक आहे चालेल. जसे आम्ही बाबांचे कपडे घेऊन बाहेर पडलो मला म्हणे की ताई ते जरा सोनारच्या दुकानात जायचं का? म्हणलं का अगं? नाही मला अंगठी करायची. वा रे वा, म्हणजे माझ्या बापाच्या कपड्यात तुला पैसे नाही आहेत. हा आणि हिला अंगठीला बरे पैसे आहेत. बाई मला तर असं काळजात नुसतं धस झालं. आई तुला मी शपथ कुठं नाही सांगत. 2 पावलं फक्त आम्ही ना दुकानाच्या बाहेर पडलो. हा आणि म्हणे की ताई जायचं का सोनाराकडे आपण? ग मी 1 नाही 2 घेईल ग, मी 4 घेईल माझ्या बापाला. पण तुझं मन काय नाही ना, तुझं मन आहे का की नाही बाबा आपल्या सासऱ्याला घ्यावं. 5,000 नाही खर्च करू शकत सासऱ्याला. खरंच आई तूच फक्त तुझ्या सुनेला सांभाळू शकतेस.